सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, जय जवान जय किसान हे वाक्य कोणी म्हटले होतं? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी नरेंद्र मोदी, ऑप्शन सी लाल बहादूर शास्त्री, ऑप्शन डी अटल बिहारी वाजपेयी। तर याचं उत्तर आहे जय जवान जय किसान हे वाक्य लाल बहादूर शास्त्री म्हटले होते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हाताचे हाड, ऑप्शन बी मानेचे हाड, ऑप्शन सी पायाचे हाड, ऑप्शन डी खांद्याचे हाड। तर याचं उत्तर मानवी शरीरातील सर्वात लांब हाड हे पायाचे हाड आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण होत्या? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सरोजिनी नायडू, ऑप्शन बी इंदिरा गांधी, ऑप्शन सी प्रतिभा पाटील, ऑप्शन डी सुषमा पाटील। याचं उत्तर भारताची पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, सुपारी कोणत्या झाडाला लागते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पिंपळ, ऑप्शन बी सुपारी, ऑप्शन सी बोर, ऑप्शन डी आंबा। तर याचं उत्तर आहे सुपारी ही सुपारी झाडाला लागते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए क्रिकेट, ऑप्शन बी हॉकी, ऑप्शन सी कुस्ती, ऑप्शन डी कबड्डी। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला तुम्ही आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर आहे भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, सर्वप्रथम मोबाईल फोन कोणी तयार केला? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए ॲपल, ऑप्शन बी सॅमसंग, ऑप्शन सी मोटरोला, ऑप्शन डी नोकिया। तर याचं उत्तर सर्वप्रथम मोबाईल फोन हा मोटरोलाने तयार केला। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, मानवाच्या शरीरात किती हडे असतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 206, ऑप्शन बी 198, ऑप्शन सी 300, ऑप्शन डी 150। तर याचं उत्तर आहे मानवाच्या शरीरात 206 हाडे असतात। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 8 आहे, कोणता पक्षी अंडी न घालता पिल्लांना जन्म घालतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कावळा, ऑप्शन बी बगळा, ऑप्शन सी वटवाघूळ, ऑप्शन डी पोपट। तर याचं उत्तर वटवाघूळ पक्षी अंडी न घालता पिलांना जन्म घालतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, उंचीवर गेल्यावर सगळ्यात जास्त काय लागते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए करंट, ऑप्शन बी वारा, ऑप्शन सी धुके, ऑप्शन डी पाऊस। तर याचं उत्तर उंचीवर गेल्यावर सगळ्यात जास्त वारा लागतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10, भारतामध्ये कोणते झाड लावल्यास बेकायदेशीर मानले जाते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए ऊस, ऑप्शन बी जांभूळ, ऑप्शन सी गांजा, ऑप्शन डी लिंबू। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला तुम्ही आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर भारतामध्ये गांजा झाड लावल्यास बेकायदेशीर आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, कोणता दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 22 एप्रिल, ऑप्शन बी 5 जून, ऑप्शन सी 1 मे, ऑप्शन डी 26 जानेवारी। तर याचं उत्तर आहे 5 जून दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे, खालीलपैकी कोणता खेळाडू जास्त करून वयस्कर आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए महेंद्रसिंग धोनी, ऑप्शन बी रवींद्र जडेजा, ऑप्शन सी रोहित शर्मा, ऑप्शन डी विराट कोहली। याचं उत्तर खालीलपैकी महेंद्रसिंग धोनी खेळाडू जास्त वयस्कर आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 13 आहे, कोणत्या प्राण्याला जलपरीसारखे मानलं जातं? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए डॉल्फिन, ऑप्शन बी शार्क, ऑप्शन सी कासव, ऑप्शन डी ड्रॅगन। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या।
याचं उत्तर आहे डॉल्फिन प्राण्याला जलपरीसारखे मानले जाते. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. कोणत्या झाडाची पाने खाल्ल्यास सर्दी कमी होते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए तुळस, ऑप्शन बी झेंडू, ऑप्शन सी वड, ऑप्शन डी गुलाब. तर याचं उत्तर तुळस झाडाची पाने खाल्ल्यास सर्दी कमी होते. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. तो आहे सूर्यप्रकाशात कोणते जीवनसत्वाचे निर्माण होते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए ए, ऑप्शन बी सी, ऑप्शन सी डी, ऑप्शन डी बी. जर तुम्हाला या क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा जीकेच्या व्हिडिओमध्ये.